आहे आणि ह्या कुस्तीतून जो खेळाडू विजय होईल आकाश चव्हाण यांच्यात ही कुस्ती चालू होत आहे। अतिशय छान कुस्ती या ठिकाणी आपल्या सर्वांना पूर्णवाद समूह आणि शिवछत्र कुस्ती संकुल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रेक्षकांच्या आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी 50-60 हजार रुपये देऊनही ही कुस्ती आपल्याला माती आखाड्यावर किंवा मैदानामध्ये पाहायला मिळाली नसती आणि ती कुस्ती आपल्याला या स्पर्धेमध्ये सर्वांना पाहायला मिळत आहे। कोसाप वॉर्निंग दीजिए, ब्ल्यू को वॉर्निंग दीजिए, पीछे नहीं हटेगा, मागे सरकारचे नाही मिळायला या ठिकाणी वॉर्निंग दिली जात आहे। अतिशय छान अवयव या ठिकाणी जुळून आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि ही कुस्ती स्पर्धा मध्यंतराच्या काळात लाल खेळाडूचे निघून झालेला आहे। छत्रपतींचा राज्याभिषेक आणि ही कुस्ती स्पर्धा असा अवयव या ठिकाणी जुळून आलेला आहे। सर्वांनी एकदा छत्रपतींचा जयघोष आपण या ठिकाणी करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अतिशय छान आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केले गेले। पुन्हा लाल खेळाडू एक गुण झोनच्या बाहेर गेल्यामुळे निळ्या खेळाडूचा पाय बाहेर गेल्यामुळे लाल खेळाडूला एक गुण पुन्हा देण्यात आले आहे। लाल खेळाडूचे 2 गुण, निळ्या खेळाडूचा 0 गुण। कुस्तीचे 1 मिनिट 40 सेकंद संपलेले आहेत। 1 मिनिट 20 सेकंद बाकी आहे। या कुस्तीमध्ये जो जिंकून या कुस्तीमध्ये जो खेळाडू विजयी होईल त्यांना ॲडव्होकेट श्री गुणेश दादा पार्लेकर यांच्या माध्यमातून 1.5 किलो चांदीची गदा आणि 41,000 रुपये रोख बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे। याच स्पर्धेतील उपविजेत्या खेळाडूलाही रोख 31,000 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे। ॲडव्होकेट गुणेश दादा पार्लेकर, पूर्णवाद समूह आणि शिवछत्रपती कुस्ती संकुल यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आपल्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे। या वर्षी आपण ही कुस्ती स्पर्धा मॅच वरती घेतलेली आहे। ॲडव्होकेट गुणेश दादा पार्लेकर आणि युवराज पठारे यांना मी विनंती करतो की या पुढील स्पर्धा आपण माती आखाड्यात घ्यावी। अतिशय रंगत आणि छान कुस्ती स्पर्धा माती आखाड्यामध्ये पाहायला मिळतील। सर्वांनी या स्पर्धेचं स्वागत करायचे, अभिनंदन करायचे, टाळ्या वाजवून मोठ्या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पण निश्चित वेळेत जर बळकट झाला नाही तर कुस्ती उभी करून पुन्हा समोरासमोर खरी स्थितीत लावली जाते। या ठिकाणी युवराज दादांनी आधी सांगितलं की आपण 4 वेळेस पार्लेर केसरी कुस्ती स्पर्धा या घेतली। यामध्ये पार्लेर केसरी मधील 2 पार्लेर केसरी खेळाडू या ठिकाणी जे झाले आहेत ते या ठिकाणी आहेत। एक युवा महाराष्ट्र केसरी विष्णू कोसे आणि पार्लेर केसरी सुनील खोडे दोन्ही खेळाडू या ठिकाणी आहेत। खेळाडूंचं टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे। या ठिकाणी बाहेर जाऊन कंट्रोल खेळामध्ये लाल खेळाडूला 2 गुण देण्यात येत आहे। गुणांकन आहे
लाल 4 निळा 2 निळा 0. कुस्तीचे 1 मिनिट 40 सेकंद बाकी आणि 1 मिनिटानंतर पाहूया आपण ही पारनेर केसरीची गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होते. या ठिकाणी लाल खेळाडूंनी डेंजर पोझिशन मध्ये निळ्या खेळाडूला नेल्यामुळे लाल खेळाडूला 2 गुणांकन देण्यात आलेला आहे. कुस्तीचा स्कोर आहे लाल 8-6 निळा 0. धोकादायक स्थितीमध्ये जाऊन लाल खेळाडूंनी गुणांकन घेतलेलं आहे. शेवटचे 50 सेकंद बाकी. पाहूया 50 सेकंदानंतर ही गदा कोणाच्या खांद्यावर विराजमान होते. शेवटच्या 10-20 सेकंदात काही होतं कुस्तीचा उलटफेर होऊ शकतो. अनेक कुस्त्या आपण पाहिल्या आहेत. शेवटच्या 10-20 सेकंदात हरणारा खेळाडू जिंकलेला असतो. शेवटचे 30 सेकंद बाकी. लाल खेळाडूचे 6 गुण झालेले आहेत आणि निळ्या खेळाडूचे 0 गुण आहेत. शेवटचे 10 सेकंद बाकी. कुस्ती मध्ये सोडवण्यात आले आहे आणि समोरासमोर पुन्हा चालू. काही ऍक्शन होत नाही असं पाहिलं तर पंचांना अधिकार आहे कुस्ती सोडून पुन्हा चालू करण्याचा. आणि या ठिकाणी शेवटचे 5 सेकंद